तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत हा एक मिनिट सर एक मिनिट तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहोत रत्नागिरीला. आता काय बोला स्टेशन बघा. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत लोकेशन बघायला. आम्ही गाणं करतोय गोऱ्या गोऱ्या गालावरतील, तर त्या गाण्याचं लोकेशन बघण्यासाठी चालू आहे. आणि माझ्यासोबत आहे आपले दिसते प्रमोद जंगम सर आलेले आहेत. काय बोलायचं सर, काय बोलाल? आलोय लोकेशन पाहायला. पाहूया आता लोकेशन. सरांबरोबर येतोय आम्ही आता यांच्या गावात आलोय. आणि यांचं खुद्द हे गाव आहे रत्नागिरीमध्ये. तर रत्नागिरीमध्ये ब्युटी आम्ही या टायमाला परत एकदा दाखवणार आहोत DN2च्या मार्फत. तर काल आम्ही ॲक्च्युली सर नेत्रावतीने आले, सरांना पिकअप केलं तिथून. मग मी त्यांना नरव्यामध्ये गेलो, आम्ही तिथे जेवलो आहे ना सर. काजूची भाजी खाल्ली या दिवसात. हां, काजूची भाजी खाल्ली. आणि त्यानंतर रस्त्यामध्ये येता येता ती सांगलीतली मुलं भेटली होती, त्यांची बाईक बंद पडली, ती आपण हेल्प केली. 11:30ला इथे आलो, 11:30 वाजता आलो. आणि आता आम्ही चाललो आहे लोकेशन बघण्यासाठी. हे इथेच आपलं घर आहे ना सर. घर मस्त घर आहे. हां, घर नाही बोलू शकत, हा बंगलाच आहे एक. हां बंगला आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो बंगल्याचा. दाखवा मस्त की लांब लचक असा लांब लचक व्ह्यू. हा आमचा बंगला आहे बंगला. आणि ही आपली आहे पाठीमागे जागा. तर चला आता जातोय लोकेशन बघायला. पाहूयात आता काय काय पाहायला मिळतं ते. आणि चावलं वाटतं, खाज उठते. चला समोरच तुम्हाला दाखवतो, हा रेल्वेचा ट्रॅक आहे. समोर काय मागे पण दिसतोच, हा रेल्वेचा ट्रॅक आहे, कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. आणि आम्ही काजरी नदी आणि तिथे चाललो आहे. आणि आपल्यासोबत आम्हाला रस्ता दाखवत आहेत हे बघा, हे प्रकाश आत्माराम बेंद्रे आहेत. तर ते गावातलेच आहेत आपल्या बेंद्रेवाडीतले. तर ते आम्हाला नेतात तिथपर्यंत. पुढे टनेल पण दिसतो आहे. पाहूया. आणि माझ्यासोबत आहेत प्रमोदजी. काय काय बोलत, काय वाटतं तुम्हाला? एन्जॉय पण झालं आहे आणि खूप लांब आहे. जरी लांब असतं तरी ती एक बोला, लांब असतं तरी एक आहे ना, ती एक रेकी करण्याची जी मजा आहे ना, ती कोकणात हीच मजा आहे की लांबच्या लांब टनल बघायला भेटतात आपल्याला. तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता समोर टनल दिसतं तो समोर. आणि सीन बघा ना काय वाटतं, म्हणजे भयानक भन्नाट. अच्छा, काय होत आहे? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठून येते कोकण रेल्वे. कुठली ट्रेन आहे मला माहिती नाही. आणि माझ्यासोबत आहेत प्रमोद सर आहेत आणि हे प्रकाश दादा पण आहेत. आणि ही बघा ट्रेन येते. बघू शकता ही गेली आहे ट्रेन माझ्या मागून. आमची फाटलेली आहे. प्रकाश दादा बिंदास होते. माझी फाटली होती हां. पहिल्यांदा एक्सपिरियन्स. आणि हा पाठी आहे असं वाटतं नाही. चला तर प्रमोद सर काय बोलाल? किलर आहे ना, किलर पहिल्यांदा आहे आयुष्यात. हे शक्यला आपले प्रकाश दादा आहेत. आयुष्यात पहिल्यांदा. हा 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 चांगला वाटतोय. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे हॉटेल साई कृपा. तर थोडा पोट पूजा करतो आणि मग निघूया पुढच्या गावाला. मित्रांनो आता मी पोचलो आहे
हरचेरी या गावामध्ये बसलेलं आहे आणि इथे एक मस्त असा धबधबा आहे. तर माझ्यासोबत आहेत तुम्ही बघू शकता पाठी जंगम सर, प्रमोद जंगम सर आहेत. कसं काय बोला, चला आता आपण वर जाऊया. चला. असा रस्ता आहे. हातात आम्ही घेतली एक काठी. बापूजी की जिंदाबाद. चला चला. प्रमोद सर पुढे लीड करतायत. आम्हाला पण माहिती नाही इथे काय काय सर, लोक जातात असं बोलतात, मग आम्ही पण चाललो आहे. तर जाऊया का, रिटर्न फिरूया बोला. मला असं वाटतं की आपण रिटर्न जावं. हां रिटर्न जावं का, रस्ता वाटत नाही तो जायला. चला बघूया. हां वाट दिसत नाही अशी. पुढे तर चला. वाट असेल ना प्रॉपर दिसते ना. वाट ठीक आहे, वाट आहे. ही काय, हां ठीक आहे, वाट आहे. ही हो इथून पण होती चला. सोबतीच्या बाजूने. चांगल्या बोले कू. ठीक आहे, वाट आहे सर. आहे ना. हो मग जंगल आहे. हां हां हो प्रॉपर जंगल आहे. तुम्ही बघू शकता पुरं जंगल आहे आणि आता आम्ही जातोय. सर काय बोलताय, जावायचं की काय? वरती जायचं वरती. हां वरती भरपूर जायचं. ही वाट आहे. हां ही वाट आहे जिथून वर जाते जंगलात. काय करायचं मित्रांनो, आम्ही गेलो होतो धबधब्यावर, पण त्या धबधब्यापर्यंत आम्हाला काय पोचायला मिळालं नाही. कारण की अर्ध्यापर्यंत गेलो आणि आपले हे प्रमोद सर आहेत ते घाबरले. आम्ही तिथून घाबरले आणि आम्ही तिथून रिटर्न आलो. त्याच्यानंतर आम्ही येता काय झालं, आम्ही चांदेराईत आलो आणि हा जो पाठीमागे जो चढ दिसतोय तो चढता आमच्या झाली गाडीची चैन काठी तुटली. तर आता हे शोएब आहेत, शोएब आहेत आपले. तर ते आता आपल्याला हेल्प करतात, गाडी चालू करून देतात. तर चांदेराईचा जो मेन जंक्शन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे, तिथे शोएबबाईचं दुकान आहे. मलिक हलाल चिकन म्हणून सेंटर आहे, त्याच्या बाजूला शोएबबाईचं शॉप आहे मॅकॅनिकचं. तर जर का कोणाची गाडी बंद पडली किंवा काही झालं तर शोएबबाईचा नंबर आहे तिथे. मी पण इथे शोएबबाईचा नंबर देतो, नक्की त्याला कॉल करा. शोएबबाई कुठपर्यंत जाता तुम्ही? कुठेही म्हणजे रत्नागिरीमध्ये कुठेही तुमचं काय प्रॉब्लेम असेल, शोएबबाई रात्री जाणार का? हां रात्री पण ते अवेलेबल असतील. तर मी तुम्हाला नंबर देतो, शोएबबाईला नक्की कॉल करा. चला. ते आता निवांत असं बसलेलो आहोत. पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम असा नजारा आहे. पाठी शांत असं बसतं आणि निवांत. ॲक्च्युली संदीप दादा गेलेत रत्नागिरी स्टेशनला आहे ना, तर पाहूयात आता दादा कधी येत आहेत ते. बाईक बंद पडली होती मध्येच आणि कसं टेन्शन मध्ये बंद पडली होती आणि झालं ते रिपेअरिंग केलं, चैन तुटली होती. आता आम्ही आलो आहोत इथे. हां इथे जेट्टीवर आलो आहोत, बसलो निवांत असं बसलं. तर पाहूयात, तर संदीप दादांची वाट बघतोय, दादा कधी येतात काय माहिती. चला. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आमच्या गाडीची झाली होती चैन तुटली. तर त्याच्यामुळे आता जे आमचे आता सावंत सर आहेत, जे त्यांचं दुकान आहे ते नवलाई म्हणून, तिथे आम्ही आलो आहोत. आणि ते त्यांनी सांगितलं की ती चैन किट आहे तीच चेंज करून घ्या. आणि सोबत आपले प्रमोद जंगम सर आहेत, त्यांना लागले भूक, ते आपले वडे खात आहेत. आता समोर आहेत ते सावंत सरांचं आहे शॉप तिथे पाठी. आणि दादांना भेटायला गेलो होतो त्यांच्या बोटीवर, पण दादा नव्हते. आता हे दादा आलेले आहेत तिथे, बघू शकता काहीतरी घेऊन आलेले. बरोबर इथे 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 इथं हात घ्या. नाही इथे लावा, नाही तर लावा इथे चालेल.
हे आलेले आहेत संदीप दादा. काय आमच्याकडे भेटले का फायनली आले आहेत संदीप दादा. काय होतं दादा? जकास जकास दादा फायनली. दादांची टोपी पण चकाचक दिसते. जकाचक दिसते ना. मी पण दादा आमची काय बघा ही. आई मध्ये बघा ते हे सकाळी ह्यांनी तुमच्या जवळ होतं काय तोंड ढाकायचं आहे की नाही, हे तोंड झाकायचं, लपवायचं. लपवायचं. चला बाईक होती बरोबर. चला चला या आपण जाऊया आता. मित्रांनो फायनली आता मी आलो आहे रत्नागिरीला आणि भेट झाली आहे आमच्या दादांची. दादा दादा काय बोलायला आता तुम्ही? रत्नागिरीमध्ये आलो आहे आपण. काय आता विचार घ्या आपलं. काय तर इकडे काय रेल्वे नाही आहे. हां लोकांचं वाटतं एअरपोर्ट आहे की अच्छा. मोठा सुशोभीकरण झालं आहे माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी ना थुंकू नका, स्वच्छता बाळगा. तर ह्या सगळ्या तसं राहायचं बरोबर ना. सगळे लोक घाण करतात, तसं करू नका, कारण ही काळाची गरज आहे. म्हणजे असं असं राहिलं ना की स्वर्गच आहे, लक्षात घ्या. घाण केल्यावर की सगळं. तर आपण बघूया कसं. 100% बरोबर. तर दादा या. तर मित्रांनो आपण बघूया स्टेशन. आता आलो आहे रत्नागिरीला. तर नाव घ्या. दादा काय बोला? स्टेशन बघा, दाखवा कसं आहे ते. स्टेशन मस्त चकाचक, सगळे चमचमीत क्लीन. सगळ्यांनी जपा जपा मस्तपैकी, कारण घाण करू नका, थुंकू नका, गुटखं वगैरे घालून थुंकू नका. तरी नॅचरल राहायचं व्यवस्थित. आता अप्रतिम आहे ना. सांभाळणं आपला दिवस आहे. त्यामुळे सगळ्यांनी आल्यानंतर स्वच्छता बाळगा, एकामेकाचा गोड बोलून सपोर्ट करा, आधार द्या एकामेकात. ही जीवनाची खरी गरज आहे.